तर फायनली आमचा 7 दिवसाचा NSS कॅम्प चाललाय वागेश्वर गावात. मग आम्ही इथं आल्यावर सकाळी कादो गावामध्ये जाऊन सगळी जनजागृती केली. त्याच्यानंतर आता आम्हाला दुपारून जायचं होतं वागेश्वर मंदिराची साफसफाई करायला. मग काय उचललं तुमच्या भावाने फावडं वगैरे आणि बाकीच्या पोरीने बी सगळं सामान वगैरे उचललं बरं का. आता कामं होऊ नाही होऊ पण रील बनवणं हे आमचं म्हणजे मॅन्डेटरीच आहे. मग काय लागले का आम्हाला प्रॅक्टिस आणि रील्स. आता फायनली आम्हाला जायचं होतं मंदिराकडं. जाता जाता ह्या आजीशी चर्चा केली आणि आम्ही आता पोहोचलोय वागेश्वर मंदिरापाशी. आता इथं एक वडाचं मोठं झाड आहे, त्याच्यामुळे इथं पालापाचोळा रोज पडतो बरं का. मग इथं आल्यावर पण बाकीच्यांनी सगळ्यांनी कामं चालू केली. आता तुमचा भाऊ म्हणजे कचरा वगैरे उचलून देणार होता सगळ्यांना. एक नंबर म्हणजे काम वगैरे चालू केली बरं का. आता ही पोरगी बघा किती मन लावून काम वगैरे करते आणि त्यातच आमचा गणू पण एवढा खुल्ला होता का नाही कॅम्पला आल्यावर. मग गणेशने कामं वगैरे केली, चालू झाल्या रील बनवायला पोरींच्या. त्याच्यानंतर मग सरांनी सांगितलं की कसं कसं काम करावं लागतंय. मग त्याच्यानंतर हो का ह्या सोनवणे वहिनी. मग त्याच्यानंतर बघा हो का हे सगळा परिसर साफ वगैरे केला आम्ही. आता किती छान दिसतंय सगळं. मग त्याच्यानंतर आता कचरा वगैरे जाळायचं म्हणून विल्हेवाट चालू केली. मग सगळीकडे जे कचऱ्याचे ढीग जमा केले ते जाळायला लागले. आता इथं नेचर असल्यामुळं खूप लोक बघायला येतात आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही एवढं सुंदर आहे का नाही. पहिला दिवस होता मग मी आंघोळ वगैरे केली होती, पाय पडलो होतो म्हणून आपण मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता हे खराब होणे अवतार म्हणून थोडं रुमाल वगैरे बांधून बसलो होतो. तर मग कचरा वगैरे जाळायचा होता म्हणून सरनी सगळं विल्हेवाट लावली. फायनली आम्ही फोटो शूट वगैरे करून घेतलं आणि आता जेवण बनवायच्या प्रक्रियेत लागलो कामाला सगळे. आता कॅम्पची एकच मजा असते की जेवण वगैरे सगळं तुम्हाला तुमच्या हाताने बनवायचं असतं आणि त्याची एक म्हणजे वेगळीच चव असते. त्याच्यानंतर मग मला काय काम नव्हतं म्हणून मी इथं अथर्वशी बॅट बॉल खेळायला आलो. आता अथर्व म्हणजे इथंच बरं का 2 पोरं होते, एक अथर्व आणि कार्तिक. त्यांच्याशी आता आमची चांगलीच मैत्री झाली होती. मग त्याच्यासोबत मी क्रिकेट खेळायला इकडे मंदिराकडे वापस आलो. आता आमचे कल्चरल इव्हेंट पण होतात संध्याकाळी, त्याची प्रॅक्टिस पण आम्हाला करावी लागते. मग आता गावामध्ये अजून थोडीशी जनजागृती केली आणि वापस आम्ही आमच्या म्हणजे ह्याच्याकडे आलो जेवण करायला. जेवण वगैरे केलं आणि वापस आमची कल्चरल इव्हेंटची तयारी चालू केली आम्ही. त्याच्यानंतर आता नाटक, पथनाट्य सगळं बसत असतं. फायनली आता इव्हनिंग झाली आणि चहाची वेळ झाली. आता पहिला दिवस असल्यामुळे दूध वगैरे आम्ही आणलं नव्हतं. चहा वगैरे पिऊन झालं होतं. तर इथं बघितलं मी चूल वगैरे एवढी सुंदर होती का नाही यांची किचनची व्यवस्था. त्याच्यानंतर मग रात्री कार्यक्रमासाठी मी रेडी झालो होतो. आता आपलं एक नाटक होतं गड किल्ल्यावरती आणि मग त्याची सगळी प्रिपरेशन वगैरे केली. तर मग कसं दिसतंय तुमचा भाऊ सांगा जरा कमेंट करून. एक नंबर थोडंसं दिसतोय. त्याच्यानंतर सेटअप वगैरे लागलं, सगळ्यांची तयारी वगैरे झाली. सगळे याला जमा झाले आणि मग शेवटी आमचे कार्यक्रम आता चालू होणार होते. फर्स्ट मग सगळ्यांनी इंट्रोडक्शन वगैरे दिलं. त्याच्यानंतर मग आमचे सिनियर्स बी आले होते. काय करावं आता इतके वर्ष झालं त्यांना म्हणजे राहत नाही कॅम्पची हीच तर एक मजा असते की ओढ असते तुम्हाला कधीही खेचून घेते. फायनली तुमच्या भावाचं नाटक चालू झालं. म्हणजे आम्ही एक आता गड किल्ले संवर्धनवरती नाटक घेतलं होतं. मग त्याच्यानंतर आमचं नाटक खूप छान झालं, डान्स वगैरे झाले आणि हे बघा आमचे सिनियर्स मागच्या वर्षींचे एक सगळ्यांना भेटत होतं हा ओम्या. त्याच्यानंतर मग झोपायची वेळ झाली. तर मग भेटू तुम्हाला उद्या. बाकी तोपर्यंत लाईक आणि शेअर करा. मी भेटतो तुम्हाला उद्या. शुभरात्री.